साईडच्या नाही का तो आता आजकाल नाही का त्या वस्तू निघत होत्या बंद झाल्या कमी झाला. चायना है ना तिकडचा कोणी नाही ना, म्हणजे आपण भारतातले आहोत. त्यासाठी तुमच्यासाठी सर्वांना आनंदाची गोष्ट. नंबर 2, तुम्ही महाराष्ट्रात जन्मले. मला सांगा एकूण राज्य किती आहेत? आता मी गुरुजी आहे म्हणून काही येऊन जाते जी बापा माफ कराल बापा, नाही तर काही विचारता म्हणता म्हणाल का करू, गुरुजी आहे ना 4G आहे. आता माझा काही दोष नाही का का जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तिसऱ्या पिढीत आहे. जगद्गुरु तुकोबाराय जसं 8व्या पिढीमध्ये जन्माला आलेत, मी संतांच्या घरी तिसऱ्या पिढीत जन्मालो, याचा मला फार मोठा आनंद आहे. आपण झोपडीत का होईना पण संतांच्या संगतीत आलो. का? संतांची कृपा झाल्याशिवाय हे काय मिळू शकणार नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मायबाप जनो, हे जर जीवन चरित्र तुकोबारायचं तुम्हाला हवं असेल तर मात्र आपण आपल्या घरी तुकोबारायचं चरित्र आणि तत्व रोज पाळलं पाहिजे. म्हणून तुकोबारायच्या घरात 40 वर्षापासून पायवारी चालायची आणि त्या पायवारीचा प्रसाद तुकोबारायांना मिळाला. जिजाबाई सोबत लग्न केलं आणि 6 मुलं झाली. 3 मुली होत्या. बघा विशेष म्हणजे तुकोबारायच्या टाळकरीमध्ये त्याचा भाऊ होता एक कानोबा, तो पण तिथे टाळकरी राहायचा. दुसरा टाळकरी माहित आहे का? संत जगनाडे महाराज होते. गंगाधर बाबा मावळ होते. मालोजी एवढे होते. हे सर्व टाळकरी होते महाराज. आणि परमभक्त निळोबांचं चरित्र काय सांगावं, फार मोठं आहे. तुकोबारायांचे चरित्र आहेत. ह्या टाळकऱ्यांमध्ये सर्वजण होते, हे उगीच नाही आहेत, हे सर्व संतांची प्रतिकृती आहे महाराज. आणि म्हणून मायबाप जनो, आपण हे संतांचं चरित्र घरी पण आपण सांगितलं पाहिजे. कारण हे शरीर दिवसेंदिवस साथ देत नाही. वरून खूप छान दिसते मास्तर हे पाहायला, लक्षात घ्या, पण याच्यात ब्लेड मारून पहा. काही दिवस त्याला पिकू द्या आणि तुमचा हात तुमच्या हाताजवळ न्या बरं, नाकाजवळ. हात तुमचाच नाकाजवळ न्या बरं. तुम्ही मग कसं करता माहित आहे? खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? हात तुमचा, दुर्गंधी तुमचीच. हे जेव्हा कळेल ना तेव्हा तुम्ही पांडुरंगाच्या जवळ घेऊन जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही महाराज. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हर किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माय बाप जनो, असा हा नामाचा अनंत जन्म
जन्माचा काला. म्हणून मायबाप जण लक्षात ठेवा, नावही ठेवताना समर्पक ठेवा. पण समाजामध्ये दोन वर्ग आहेत महाराज. दुसऱ्याला नाव ठेवण्यात नंबर 1 असते समाज. तुमच्याकडचे लई चांगले, आमच्याकडचं सांगतो. दुसऱ्याचं नाव ठेवायला नंबर 1, पण आपल्या नावानुसार जगायला मात्र त्याला अडचण आहे ना. म्हणून मुलांची नावं ठेवताना जरा काळाचा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम महाराजांचं नाव ठेवत असताना त्यांना मोठं सामर्थ्य साधर्म्य आहे. साधर्मिक एवढं मोठं आहे. त्या दशरथानं रामाचं नाव घेता घेता आपला प्राण सोडला. त्याचं अधिष्ठान तुकोबारायाच्या नावामध्ये आलं म्हणजे लहान गोष्ट नाही महाराज. राम राम म्हणता जाओ माझा प्राण. काय म्हटलंय संतांनी, अंतकाळी राम आले ज्याचे मुखा तुका मने धोका. काय सांगितलं संतांनी, विचार करा मायबाप जणो. म्हणून मुलांचे नावं ठेवत असताना साधर्म्य आहे. कुठलं तरी इंग्लिश नाव ठेवू नका. दारामध्ये इंग्रजीची संस्कृती आली आहे. आपण कुणबी लोकांचा व्यवसाय तुम्ही आपण पाहिलात ना, शेतकरी आहे ना, शेती करणं हा त्याचा धर्म आहे. तुकोबाराय बरं झालं तेव्हा मी कुणबी झालो असं तुकोबाराय ना अभंगात म्हटलेलं आहे. का म्हटलं असेल महाराज, विचार करा. आपलं नाव आपल्या लेकरांचं नावं ठेवत असताना हिंदू समाजाने एक लक्षात ठेवा, आपल्या धर्मग्रंथातली नावच ठेवली पाहिजेत. मी माझ्या हजेरी पटावर 3 नावं कधीच नाही पाहिली महाराज. आता माझी सर्विस जास्त नाही, वय वर्ष 30 झाले. किती वर्ष? 30. आता किती उन्हाळे आणि किती हिवाळे? 90 हिवाळे म्हणजे 30 तिरिक 90 ऋतुचक्र पाहिले का नाही पाहिले? मी पाहिले ना. तरी पण मला 3 नावं हजेरीवर नाही भेटली. कोणती नाही भेटली माहित आहे? सांगा कोणती नाही भेटली. या तुमच्या गावात एक नाव आहे का जी कैकई? दिसली काय कैकई? असं तर सांगा, घेऊ शकतो आपण त्याची भेट, नाही का? आहे का? काऊ सांगा, काऊ. दुसरा नाव तुमच्या गावात रावण आहे का? काऊ सांगा, काऊ. भीती वाटते, तसा काय होऊ नये म्हणून, तसा होऊ नये म्हणून कैकई हे घर पेटवल्याशिवाय सोडणार? खरंय का? सांगा ना, काऊन नाही ठेवत? भीती आहे म्हणूनच का? नाही, रास्ता एकच आहे, रास्ता एकच आहे ना. पण भीती आहे म्हणून नावं नाही ठेवत महाराज. पण तुकाराम ठेवलं तुमचा एक फायदा आहे. त्याला नेहमी सांगाल, अरे तुझ्या नावात राम आहे, तुझ्या नावात राम आहेस, तू कोण आहेस याची ओळख करावी म्हणून तुझा तुकाराम नाव ठेवला रे, हे तर म्हणता येईल. आणि तुम्ही समजा आता नवीन नाव ठेवलं, कोणतं? जॅक्सन. मी हजेरीवर नाही पाहिलं महाराज हे कैकई, रावण, कंस. कारण कधी करू शकते, आहे ना त्याची भीती. ठेवता का नाव तुम्ही? नाही, नावात दुसऱ्याच्या ठेवण्यात नंबर 1 आहोत आपण, तुम्ही नाही. आमच्याकडचं सांगतो. हा, आमच्याकडची एकामेकाला तो तसा असा याच्यातच जीवन चाललं, पण हरिभजनात नाही कधी रंगलं. खरं आहे का खोटं आहे? म्हणून महाराज तुकोबाराय सांगतात, अंतकाळी राम आले ज्याचे मुखा तया नाही धोका, तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून त्याचं नाव ठेवताना त्या लक्षात ठेवा. तुम्ही समजा त्याचं नाव ठेवलं
जॅक्शन ठीक आहे, छोटासा असेल तोपर्यंत तो आपल्या ॲक्शन करते तर बरं वाटते. मग तो तरुण होते, लांब लांब केस, असा असा करतो तो, आणि 8 वाजता असा करतो. 8 वाजता उठतो. कसा उठतो? हा, रात्री 8 वाजता म्हणजे सकाळी 8 वाजता उठतो. म्हणजे हे त्याची झाली ऍक्शन. ते काय झाली त्याची ऍक्शन म्हणजे क्रिया, बरोबर. हा 10-11 वर्षाचा म्हणजे 10व्या 12वी वर्गात गेल्यानंतर ऍक्शन करणं सुरू होते. मग तुम्ही काय करता माहित आहे का? त्याच्याजवळ नाही बोलत, शेजारच्या बाईजवळ जाऊन बोलतात. वडील असतील तर शेजाऱ्याजवळ बोलते. का? तुमच्या मनावर झाली रिॲक्शन. तो करते ऍक्शन आणि तुमच्या मनावर झाली आता रिॲक्शन. आता तुमच्यावर रिॲक्शन कोणती झाली माहित आहे? रात्री झोपून उठणे, रात्री झोप न लागणे, मळमळ वाटणे, छात्यात दुखल्यासारखं वाटणे. मग सोयऱ्याला सांगते, या पोरापायी माझ्या डोक्यावर का आलं? TION टेन्शन. मग तुम्ही होता टेन्शन म्हणजे दक्ष होता, पण तुमचा शरीर काही साथ देत. तुमच्या बीपीचं ना का मोबाईलच्या व्हॉट्सअपची बीपी हा, ब्लड प्रेशर 3 वेळ कोणाकडे मोजता? म्हणजे आतापर्यंत कमावलेलं कोणाकडे नेऊन देणे. म्हणून नाव ठेवलं जॅक्शन, तो करू लागला ऍक्शन. तरुण झाल्यानंतर तुमच्यावर झाली रिॲक्शन, आणि म्हणून त्या रिॲक्शन झाल्यानंतर तुमच्यावर त्याचा झाला इन्फेक्शन. डॉक्टर म्हणते आता झाला इन्फेक्शन, बरोबर आहे. आणि म्हणून यमानं केलं तुमचं सिलेक्शन. लोक म्हणते होता गेला, लोक म्हणते होता गेला. आता गेल्या बरोबर चिंता मिटली, आता चिंता मिटली. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, हे तुमचा जो देह आहे हा ढासळत चालला. म्हणून हरिनामापासून दूर जाऊ नका. लहान लेकराला कीर्तनाला नेल्याशिवाय राहू नका. होमवर्क केला नाही तरी काय फरक नाही पडत. हे बुवा उभा आहे तुमच्या समोर, हे बी तर मास्तरच आहे ना, हे बी तर होमवर्क करत असन ना, करत असन का नाही? आमच्या आई नसत म्हणलं, ऐ कीर्तनाला नको येऊ, होमवर्क कर. त्याचा वर्क फ्रॉम होम सुरू झाला का नाही, तुम्हाला घरातून बाहेर काढल्या सोडणार नाही महाराज. म्हणून लक्षात ठेवा, देहाचा पिंजरा झाला जुना, देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा नको सुरू आहे. मायबाप जनो, जगद्गुरु तुकोबारायाची आर्थिक रचणारे कोण? रामेश्वर भट. तुकया
तुकया तुल ब्रह्म मनोनी रामेश्वरी पहा शेवटच्या 2 लाईन लिहायच्या होत्या तुकोराम महाराजाच्या आरतीच्या. कोणा लिहिल्या माहित आहे आरती कोणा लिहिली तुकोबारायची? बोलत चला. काय नुसतं खायला बोलावतं महाराजांना तुम्ही? हा बोलत चला जरा. कोण लिहिली? हा रामेश्वर भट्टाने लिहिली. शेवटचे 2 ओळी लिहायच्या राहिल्या होत्या महाराज. शेवटच्या 2 ओळी तुकोबारायचं वर्णन सांगतोय. फार चरित्र महान आहे तुकोबारायांचं. तुकोबारायांच्या जीवनावर बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजव्याचं चमक नाही महाराज. एवढं मोठं चरित्र तुकोबारायांचं आहे महाराज. माझी पात्रता आणि योग्यता नाही आहे हो. तुकोबारायांचा स्पष्ट वक्तेपणा, आध्यात्मिक दृष्टी, तत्व, समृद्धता, निष्ठता, दारिद्र्यता. विचार करा मुघलशाही, आदिलशाही आणि निजामशाहीच्या काळात तुकोबारायानं अभंगाची रचना केली महाराज. किती प्रतिकूल परिस्थिती होती. आज तर अनुकूल परिस्थिती आहे. चांगला शेड आहे, छान बसायला आहे, उत्तम ध्वनीचं मुद्रण करण्यासाठी स्वरसंगम असलेली आपली साऊंड सिस्टम आहे. महाराजांना आलिशान, मला तर वाटते तो 1 लाखाचा सोफा असेल त्या सोफ्यावर पहिल्यांदा बसवलं मला त्याच्या घरी. मी म्हणलो देवा तुझं नाव नसतं घेतलं तर 1 लाखाच्या सोफ्यावर तरी बसायला भेटलं असतं का? एवढी व्यवस्था आधुनिक संतांना आहे. काय पाहिजे महाराज? त्या तुकोबारायाच्या चरित्रात एवढी महानता आहे. तुकोबारायांच्या शेवटच्या 2 ज्या ओळी आहेत, अनंत नामाचा हा मी नाम या विषयाकडेच अजून आहे बरं का, लक्षात ठेवा. शेवटच्या 2 ओळी आहेत. तुकया तुलनेशी शेवटच्या 2 ओळी कोण लिहिल्या? रामेश्वर भट्टाने लिहिला. बघा काल पण तुमच्या गावामध्ये भागवत सुरू आहे. मला खूप आनंद वाटला, माहिती मिळाली. महाराज म्हणे इथं महाराजांचं भागवत चालू आहे. अमरावतीकडले महाराज आहेत. म्हणलं आनंद आहे. आनंदाची डोही आनंद तरंग. काय कृपा पांडुरंगाची हो. म्हणून मी तुमच्या गावाला वर्धा म्हटलं महाराज. असा हा भव्य दिव्य असलेला आपला गाव खरं वर्धाच आहे. माझ्या तोंडात वर्धाच शब्द येणार. वडोदा येणं कठीण आहे कारण असा आहे तो ड असा नागमोडी आहे आणि सरळ ड्रायव्हिंग करायला बरं वाटते महाराज. टर्निंग करायला जरा ड्रायव्हर कमजोर असला तर ते घाडसून आहे ना, तर बरं आहे ते. वरदा पुंडलिक वरदा असे पुण्य पावन पुंडलिकासाठी वरदान घेऊन आलेला विटेवर उभा होता. असं वरदान या गावाला तुम्हाला या परिस्थितीत मिळालेलं आहे. असो शेवटच्या 2 ओळी त्यावेळेस आता सारखा तुमच्या खिशाला तसा पेन नव्हता. कसा होता? त्याला टाक म्हणायचे. काय म्हणायचे? टाक म्हणजे होल्डर. हा स्वयं टाकेसू म्हणजे ती टाक मधली शाही संपली महाराज. शेवटच्या 2 ओळी लिहायच्या राहिल्या. कोणाच्या? रामेश्वर भट्टांच्या. काय केलं माहित आहे? पहा प्रेम, पहा संतांच्या जीवनावरचं प्रेम पहा. मांडी मारून बसलं, ताट घेतलं महाराज आणि ते ताट सरळ टाकलं मांडीत. रक्त बाहेर निघू लागलं आणि शेवटच्या 2 ओळी लिहिल्या. कोणत्या? तुकया तुलनेसी ब्रह्म म्हणून लक्षात ठेवा महाराज. तुकोबाराय वैकुंठाला जाताना खूप मोठं चरित्र लिहून गेले. तुकोबारायचं जीवन साधं आणि सोपं होतं. संत कसे असले पाहिजे माहिती आहे का? सहज असले पाहिजे, सोपे असले पाहिजे. आता सोपा शेठ भेटला हा भाग वेगळा, पण सोपे असले पाहिजे. सोपे म्हणजे कसे? बसान महाराज ठीक आहे. नाही मला आलिशान पाहिजे. नो, तुम्हाला एक सांगून ठेवतो, संताची परीक्षा करायची असेल तर ज्या संताच्याकडे सोनं आहे त्याला भागवतातल्या 4 गोष्टी विचारा. मी गुरुजीच आहे पण माझ्याकडे मोठा सोना आहे का करता? हा एवढा मोठा सोना आहे माझ्याकडे. दुसरा सोना नाही आहे. मी गुरुजी आहे पण सोना दुसरा नाही आहे. त्या महाराजला जरूर विचारा. सोनं हे कलियुगामध्ये त्या ठिकाणी कलिवास करण्याचं साधन आहे. महाराज तुम्ही का वापरता? प्रश्न विचारायचा, सोडायचं नाही. हा पाणी पिना छान के
और गुरु करना पहचान घे. तुकोबारायचे वंशजात आपण. माझे सद्गुरुदेव श्री संत माधव बाबा अशी वैराग्याची मूर्ती माझ्या आयुष्यामध्ये वडील म्हणून जन्माला आली, ज्याने वारकरी संप्रदाय चालावा म्हणून स्वतःच्या मालकीची वडिलोपार्जित 1.5 एकर जागा विकली. पण संसारात कधी माझी अडचण होईल अशी बोंब ठोकलीच नाही. ते जगी संत अवतरले. असा संत ज्याचा बाप असेल ती किती भाग्यवानाची गोष्ट आहे महाराज. आणि म्हणून मायबाप जण ही गोष्ट सांगतो. तुकोबारायचे शेवटच्या 2 ओळी लिहिताना रक्तबंबाळ झालेले रामेश्वर भट्ट त्यांनी ते पूर्ण आरती केली. आजही आपण तुकोबारायासोबत कोणाचं नाव घेतो? कोणाचं नाव घेतो? रामेश्वर भट्टांचं नाव घेतो. बरोबर आहे. असं साधं सोपं जीवन. आणि हे जीवन जगत असताना तुकोबारायांकडे गुरेढोरे जनावर होती, शेतात चारायला गेले महाराज. मंबाजी नावाचा एक महान पंडित काशीचा, काशीची लोक त्यांना बोलवायला यायची. त्यांचं नाव होतं मंबाजी. मंबाजीच्या शेतात गुरेढोरं गेली. ते कशासाठी प्रसिद्ध होते माहिती आहे तुम्हाला? मंबाजी रुद्र सूक्त अभिषेक करायचे ते. तर रुद्र म्हणजे काय? रुद्र सूक्त म्हणजे काय महाराज? काय गोष्टी माहीत करणं गरजेचे आहेत. रुद्र सूक्त म्हणजे काय? रुद्र म्हणजे शिवाचा अवतार, त्याला रुद्र म्हटलंय. महारुद्र हनुमंतालाही म्हटलंय. बरोबर आहे. आता सूक्त म्हणजे काय? शिवाची स्तुती करणारा, असा तो मंबाजी. त्यांना काशीवरून घ्यायला यायची, एवढा ज्ञानी पंडित होता. काय झालं? आता तुकोबारायाकडे जनावर होती, जो अचानक न कळत मंबाजीच्या शेतात गेली. कुणाच्या? मंबाजीच्या. कुणाची? तुकोबारायाची. आता जशी शेतात गेली असं माहीत झाल्याबरोबर पिकांचं नुकसान झालं. म्हणजे खाल्लं कोणा? जनावरांना. मालकी कोणाची? तुकोबारायाची. जसं माहीत झाल्याबरोबर काय झालं? मंबाजीनं तुकोबारायाला गाठलं. का सांगू महाराज, असा मार मारला तुकोबारायांना भयंकर प्रचंड मारलं महाराज. पाठीवर वळ उमटले महाराज. विचार करा महाराज, काहीच गुन्हा नाही, फक्त गुरंढोरं अचानक गेली, तुकोबारायाला मारलं. तुकोबाराय आले. जिजाबाई म्हणाली, का बरं असे बसला? तुकोबारायाच्या ओठातून पाणी निघालं नाही महाराज, शब्दही निघाला नाही. फक्त एक शब्द म्हणाला, आवले थोडस पाणी घे. आवडीनं आवली म्हणायची. तुकोबारायाने बोलावलेल्या पाण्याला टाहो दिला आणि जिजाऊनं पाणी नेऊन दिला. तुकोबारायाचा डोका तुळशीला टेकलेला होता. टेकून बसले तुळशीच्या वृंदावनाला आणि विचार करू लागले. असं विचार करत 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 रात्रीचे 1:30 झालेत. त्याला आपण 1:30 वाजला म्हणतो. बरोबर. रात्रीच्या 1:30 वाजता तुकोबारायाच्या मनात एक विचार आला, मला एवढ्या वेदना होतात तर मंबाजीच्या हाताला किती वेदना झाल्या असतील. म्हणून तुकोबाराय रात्री 1:30 वाजता मंबाजीच्या घरी गेले. हात चेपू लागले. मंबाजी झोपले आहेत. मंबाजीचा उजव्या हाताने जो मार खाल्ला त्याला चपून चपून पांडुरंगा त्यांना खूप त्रास झाला असेल. विचार करा महाराज, तुम्हा मला एखाद्यानं शिवी दिली तर तुझं पाहून टाकीन म्हणतो आपण, त्याला गाठतो. पण माझा तुकोबा रात्रीच्या 1:30 वाजता मंबाजीच्या घरी जातो आणि मंबाजीचे हात चेपतो. मंबाजी गाढ झोपेत आहे. तुकोबारायानं जसं चेपलं, मंबाजीचं सर्व झिनलेलं जे शरीर होतं सुदृढ झालं महाराज. विचार करा, शरीर सुदृढ झालं. सुदृढ झाल्याबरोबर त्याने झोपेतून उठल्यावर म्हणे, कोण येऊन गेला आपल्या घरी? नाही म्हणे, तुकाराम महाराज. ते कसे काय आले? नाही महाराज म्हणे, तुमचे हात चेपत होते. काय? ज्याला मी एवढा मार मारला तो माझे हात चेपत होता? ही कल्पनाच मंबाजीला सहन झाली नाही महाराज. मंबाजी धावत सुटले आणि पाया कोणाचे पडले? तुकोबारायाचे पडले महाराज. विचार करा, अनंत जन्माच्या संतांची बघा काय म्हटलंय, प्रेत रूप झाला शरीराचा भाव. हा देह प्रेत रूप आहे महाराज.
हा भाव अंतरंगामध्ये आहे, त्यात तुकोबरायाने केलं. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या त्या मंबाजीनं तुकोबरायावर हात उचलला असेल, पण आपल्या लेकरानं आपल्यावर हात उचलू नये यासाठी मात्र त्याला देवाजवळ जरूर बसवा. नुसतं शिक्षण म्हणून देवापासून दूर ठेवू नका. का तुमच्या मुलाला प्रायमरी अवस्थेमध्ये जर आरती पूजा करायची सवय लागली ना, तो किरायाच्या रूम मध्ये सुद्धा भक्ती केल्याशिवाय राहणार नाही महाराज. हरिपाठाची गोडी लागली ना तर कधी तुटणार नाही महाराज. तुकोबरायाचं वर्णन आहे. तुकोबराय वर्णनात सांगतात, अनंत नामाचा हा काला वेद म्हणती पाहू. आता वेदांना गरज का पडली आहे तुकोबरायाने सांगितलेल्या काल्याचा, आणि इकडं नाम म्हटलेलं आहे अनंत नामाचा. अनंत नामाचा म्हणजे जन्मोजन्मी नाम चालू आहे. हा, आता हरिपाठामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलंच आहे, परंतु पहिलाच अभंग ठेवलेला आहे माऊली ज्ञानेश्वरांनी. देवाची ये द्वारी उभा शरण, देवाच्या घरात गेलो ना, एकावर एक फ्रीचे पहिले चालत होत्या दुकानात, आता कमी झाले महाराज. किराणा दुकानात आम्ही लहान होतो, एकवर एक फ्री, एकवर कदाचित 2 फ्री, पण एकवर 4 फ्री तर कधीच नाही पाहिलं जी मी. तेने मुक्ती, आणि काम कोणतं आहे? फक्त देवाची आहे. तुम्हाला एकच काम करायचं आहे, त्याच्या द्वारात जायचं आहे. मुक्त्या किती मिळणार? बाप रे, कोणती योजना आहे? लाडकी बहीण चालूच आहे ना, चालू आहे ना. बघा, हे एकच दिली आहे गव्हर्नमेंटनं, पण भगवंत मुक्तीच्या दारासाठी किती किती देणार आहे? तेने मुक्ती 4 मुक्त्या तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. पण लक्षात ठेवा, मंदिरात जाताना दागिने घालून जाऊ नका. मंदिरात जाताना उच्च किमतीची, ज्याला काय म्हणतात, अलंकार लावलेली चप्पल बिलकुल घालून जाऊ नका. का? कारण विचारा ना. मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, अर्पुणेश्वरा. कारण तुम्ही अलंकार वगैरे घेऊन आले तर तुमचं लक्ष कुठं राहील? खरं आहे ना. मंदिरात जाताना पायानंच पैदल निघून जायचं. निश्चिंत नेलं तरी आपलं काही नेणार आहे का? नेलं तर काहीच नाही नेणार आहे. आलो त्याचा आनंद नक्की मिळणार आहे, आपलं मन मात्र लागणार आहे. बरं का, एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून मन हा मोगरा आहे. तुम्ही पुष्प अर्पण करताना पण पुष्प काऊन अर्पण करता? पुष्प अर्पण करण्याचं कारण का? तुम्ही अर्पण तुमच्या मनाला केलंय पांडुरंगाला, बरोबर आहे. तुकोबरायाने स्वतःला समर्पित केलाय मायबाप जणू. तुम्ही लेकराला सांगा तू पुष्प घेऊन जा, कारण तो आहे. त्याला असं पाठवू नका, त्याला साखर द्या. आता तर मला वाटते मिठाईचीच प्रथा निघली, ती साखरही मागेच पडत चालली आहे ना. प्रसाद म्हणलं का मिठाई, नाही तर आपण पहिल्यांदा त्या काळात का पुरुषोत्तम महाराज पहिले आम्ही हात वर करत होतो, प्रसाद भेटत होती, बाकी काही ना. आता पेढी भेटते महाराज. हा,
पेढे पण भेटते प्रसादात. हो, लहान लेकरा सांगा खूप बरं वाटते त्यांना, है ना. प्रसाद एवढाचा असतो पण आनंद किती मोठा असतो महाराज. म्हणून ही गोष्ट करत असताना तुकोबाराने सांगितलं, वेद म्हणती पाहू चला. पाच काय महाराज? वेद किती आहेत? किती आहेत? चहुवेदी जान शस्त्रिकार ज्या भगवंताचं नामस्मरण अखंड चिंतन आणि कीर्तन करत आहेत ते आपल्याला करायचं महाराज. म्हणून चहुवेदी ज्यानं म्हटलंय. आणि म्हणून 4 मुक्त्या जर तुम्हाला मिळवायच्या असतील, फक्त स्वतःला समर्पित करण्यासाठी तुम्ही जा. हा फुल नाही, हा मन आहे तुमचा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बघा, मनाला जर प्रसन्न केलात महाराज तर मिळतील. मग वेदांना का गरज पडली? का काला पाहायची गरज पडली? कारण नाम आलाय. आपण सर्वांनी संतांनी दिलेलं नाम घेतो म्हणून अनंत जन्माचं नाम म्हटलंय महाराज. नाम म्हणजे नाव नाही. आता इकडे निळोबा राय. निळोबा राय कोणाचे शिष्य होते? संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते निळोबा राय. काय झालं? नाशिकला गेले. नाशिक माहिती आहे ना? काय मिळते नाशिकला? बरोबर ना? हा, पुन्हा आपल्याला गणपतीचं स्थान बरेचसे नाशिक जिल्ह्यांमध्ये आहे. ते सुद्धा आपण दर्शन करत असतो. तिथे गेले निळोबा राय, तीर्थयात्रेला गेले. गेलताना काय झालं? श्रीमंत पेशवे मिळाले. पेशवे नाही मिळाले, त्याची पत्नी मिळाली. कीर्तन चालू होतं मंदिरात. तिनं ऐकून टाकलं महाराजांचं गायन म्हणजे बाप रे, कोकिळेचं गायन, निळोबा रायांचं गायन. ते आकृष्ट झाले. ती माऊली गेली मंदिरात. श्रीमंत पेशव्यांची पत्नी. श्रीमंत पेशव्याची पत्नी म्हणजे लहान गोष्ट नाही झाली. एका राजाची पत्नी, पेशवे घराणा. गेली, ऐकलं, सर्व झाले, प्रसाद घेतला, सर्व लोक निघू राहिले. ही माऊली तिथंच थांबली. निळोबाचं कीर्तन चालू होतं. थांबली. म्हणले महाराज मी तुम्हाला लोटांगण घालतो पण आमच्या घरी चला. म्हणलं कायला? नाही म्हणे, हे भजन पूजन कीर्तन माझ्या घरी तुम्ही करा. पण म्हणे मी भजन केल्यानंतर थांबत नाही, निघून जातो, पण आमच्या घरी करा म्हणे. इथं तुम्ही केलात ना म्हणे, तीर्थयात्रेला आलात ना 20 दिवस 21 दिवस, तुम्ही आमच्या घरी 40 दिवस करा म्हणे. बघा, तुम्ही जे 41 दिवसाचं व्रत करताना लहान नाही महाराज. जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनाचा प्रवासही 41 वर्षाचा. आणि पेशव्यांना सुद्धा, जे पेशवे होते श्रीमंत पेशवे, त्यांची पत्नी जेव्हा म्हणाली निळोबारायांना की आमच्या घरी चला, आमच्या घरी कीर्तन करा, त्या राजवाड्यात घेऊन गेली. कीर्तन करायला सुरू झाली. पहा, इकडे श्रीमंत पेशव्यांना नाद कोणता होता माहित आहे? माहित आहे? राजा राजवाड्यांना कोणता नाद? कोणता? गंगाबाईचा नाच तिकडे सुरू आहे. तिकडे सुरू आहे. इकडे महाराजांचा हरिपाठ सुरू आहे. ती त्याच्या महालात नाचत आहे. इकडे निळोबा राय हरिपाठात मग्न आहेत. सकाळची काकडा आरती आणि संध्याकाळचा हरिपाठ नित्यक्रम चालू आहे. 40 दिवस झाले. आता म्हणलं आता बरेच दिवस झाले, 40 दिवस झाले, आता आपण निघलो पाहिजे. कारण एका घरी मुक्काम जास्त संतांनी करू नये. बघा, भागवतकार महाराजांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची. कारण मी शास्त्राला अनुसरून बोलणार. 3 वर्षाच्या नंतर एका ठिकाणी भागवत करू नये. का? त्याचं कारण सांगतो. माया जी पाठीमाग आहे ती आपल्याला सोडत नाही. आणि मायानं जर सोडलं नाही तर भृंग्यासारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. जसा मध आहे, मध माहित आहे ना? मध हा मध फुलपाखरांनी गोळा केलून तयार केलेला आहे. बरोबर आहे? त्या मधावर काय होतं? हे आपल्या जेवणात आपण जेवण करत असताना एक माशी बसते. बरोबर आहे? त्या माशी त्या मधावर जेव्हा बसते ना, ती इतकी चाकते, इतकी चाकते, इतकी चाकते की त्या पंखांना ते मध लागते. आणि चाटता चाटता तिथंच ती संपते. कशामुळं? मोहामुळं. मोह माया ती एकत्र झाले आणि त्याच ठिकाणी ती संपून जाते. मग पुढचं कार्य तिचं काही जमत नाही. तसं ती माया आपल्याला लागू नये म्हणून संतांनी 3 वर्षाच्या वर जाऊ नये. हे संत माधव बाबांनी दिलेला मला हा प्रसाद. मी ज्या पण गावात गेलो, भागवताची परंपरा आहे 3 वर्षानंतर खंडित केली. पुन्हा 3 वर्षाने रिटर्न गेलो, पण 4थ्या वर्षी गेलो नाही. संतांनी सांगितलं पाठीमागं जो वळून पाहतो तो संत नाही. संतांची परीक्षा पहा. एका ठिकाणाहून संत जर जायला निघाला असेल तो कधीच मागे वळून पाहत नाही. संतांची परीक्षा आहेत, लक्षणं आहेत. जो मागे वळून पाहते तो नक्कीच तुमच्या मायेत अडकला आहे.
आणि संत काय सांगतात, नको नको मना गुंतू माया संतांची परंपरा आहे मायबाप जनो. पुरुषोत्तम महाराज माझ्यावर रागवायचे, आमचे नातेवाईक होतात आणि इकडं गुरुदेवाची दासही आहे. आमचे पुरुषोत्तम महाराज वागाय मला नेहमी म्हणायचे तुम्ही येतच नाही, इथून कितीदा नागपूरला जाता. मी एकच म्हणालो, मायबाप जनो संतांचा पुरावा आहे. कारणाशिवाय जर संत येत असेल तर लक्षात ठेवा तो पोट भरू आहे. हा, बिना कारण कोणाच्या घरी जाताच येत संतांचा पुरावा आहे. अभंग देतो तुम्हाला आम्ही जगद्गुरु तुकोबारायाचा. बिना भजन जो करे भोजन, काय म्हटलंय, भजन न करता भोजन करणं हे दोष लागतं महाराज. माझ्या माऊलीने मला खूप आग्रह केला, महाराज थोडंसं तरी इतकुच तरी. म्हटलं आई जरूर खाईन, पण कामच केलं नाही, मजुरी घेऊ कसा. खरं आहे ना महाराज. म्हणून संतांचा पुरावा आहे महाराज, बिना भजन मत करे भोजन. कारण आल्याशिवाय येणं होत नाही महाराज, विनाकारण येणं होत नाही. कुठंतरी कार्य असलं तरच संतांचं येणं होत असतं बाबा. आमच्या पुरुषोत्तम महाराजांनी खूप वेळा आग्रह केला आणि पांडुरंगाने एक कृपा केली, हा सत्संग तुमच्यामुळं मला लाभला. म्हणून वेद म्हणती पाहू चला. या मनालाही वाटलं तो वरदा असलेलं गाव कसं आहे अनुभवायला आहे. पाहू चला नाही, अनुभवायला चला. वेद म्हणती पाहू अनंत नामाचा हा अनंत नामाचा काला कसा असतं म्हणजे चारही वेद अनुभवायला आले. किती मोठी ताकद आहे महाराज नामामध्ये, किती मोठी ताकद आहे. चारही वेद अनंत नामाच्या काला अनुभवायला आले, पाहायला नाही. तुम्ही जो प्रसाद घेता ना तो काल्याचा समर्पक स्वरूप आहे, आत्मरूप मात्र पंढरीच्या पांडुरंगाची नामानं जुळला आहे. म्हणून तुम्हाला एकच सांगितलं आहे, देवाच्या द्वारात गेलात तर 4 गोष्टी फ्री मिळतील. कोणत्या? तेने मुक्ती, म्हणजे 4 मुक्त्या भेटतील महाराज. एवढंच काम करायचं आहे. तुम्ही किती वेळा रोज यत्न करता महाराज सांगता येईल का? तुम्ही लहान लेकराला जरूर कीर्तनाला आलात चला, कारण तीच आपली संपत्ती. हे लेकरू लई भाग्यवान आहे. एवढ्यात एकच लेकरू दिसते मला आहे. हे सर्व काय कलेक्टरच जण आहेत का? नाही, कलेक्टरच राहणार आहेत का एवढे जण? कोणी चपराशी नाही. अरे चपराशी पाहिजे. तुमच्या गावच्या पत्रावळी कोण उचलते सांगा बरं? कलेक्टर उचलते का? कोण उचलते सांगा ना महाराज? जेव कोण वाढते? इंजिनियर, डॉक्टर, वकील? ना 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 ना. जनसामान्यातला भक्त खरा सेवक आहे महाराज. म्हणून म्हटलंय, येऊ दे दया आता तरी आयुष्याची
सर्वांची वासना कशी पाहिजे याचं उत्तर आहे बघा. वासना तुझ्या दर्शनात आयुष्याची दोरी कमी झाली. आयुष्याची दोरी कमी झाली. माय बाप जनो, अशी आपली वासना असली पाहिजे. हे ठरवण्याच आपण आलो पाहिजे की नाही देवा, मी ज्याच्या कारणासाठी जन्माला आलो, कृपा करून ते कर्म माझ्या हातातून घडू दे देवा. हेच मागणं मागा निळोबरायने तेच केलं. पेशवे, श्रीमंत पेशव्यांच्या वाड्यात 40 दिवस पर्यंत अहर्निश हरिपाठ, काकडा आरती केली. 40व्या दिवशी द्वारातून निघाले आणि महाद्वाराकडे गेले. इकडे मात्र श्रीमंत पेशव्यांच्या पत्नीला न सांगताच निघून आले. त्यांना वाटलं 40 दिवस राहिलो. त्या माऊलीनं आपली सेवा केली आणि तिला न बोलता जाणं काही योग्य नाही, म्हणून माघारी आले आणि म्हणाले, माते आता आज्ञा द्यावी, येतो आम्ही. महाराजांना विनवणी केली, महाराज मला क्षमा करा, माझी एक रात्र आजच्या दिवस तुम्ही मात्र हरिपाठ करा. हे शेवटचं कदाचित कार्य माझ्या जीवनाला, माझ्या संसाराला, माझ्या भविष्याला गोड करेल. ठीक आहे बा म्हणे, 40 दिवसापर्यंत थांबलो. एक रात्र तुझी इच्छा आहे, पुन्हा थांबतो. महाराज थांबले. हरिपाठाला निळोबरायने सुरुवात केली. हरिपाठाला सुरुवात झाली. तिकडे गंगाबाईच्या कानावर हरिपाठाचा आवाज गेला. जी नर्तकी होती वाड्यांच्या, श्रीमंत पेशव्यांच्या वाड्यात, ती आपलं करू लागली, नृत्य करू लागली. जसा हरिपाठाचा पहिला अभंग गेला, काय देवाची द्वारी बाबा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? हरिपाठाचे नाद निनादू लागले. महाराज निळोबराय जगद्गुरु जगद्गुरु तुकोबरायांचा हा वारसा घेऊन निघाले. तुकोबरायचा वारसा मनात ठेवून मुखातून निळोबरायने हरिपाठ करणं सुरू केलं. तिकडे पहिली चाळ काढून फेकली गंगाबाईनं, जी नर्तकी होती. ही श्रीमंत पेशव्यांची पत्नी गेली गंगाबाईकडे. बघा किती वाईट काळ. तिनं जर मनात आणलं असतं तर तिला राज्याच्या बाहेर हद्दपार करू शकत होती, कारण ती पेशव्यांची पत्नी होती. पण विनंती केली, अगं म्हणे तू चल तर जरा हरिपाठात तर चल. काय तिची बुद्धिमत्ता विचार करा. पेशव्यांची पत्नी विनवणी करू लागली. हेच महान व्यक्तीचं लक्षण आहे महाराज. त्या नर्तकीला म्हणाले, येतो पण माझी एक अट आहे ना. अटी खूप आल्याची महाराज आजकाल. आता लाडक्या बहिणीच्या अटी मूळ त्याचे मोठा काम. पहिले सरसकट आणि आता नाही भेटत पण ते फुकट. ही इथं अट आली. तिकडं पा 3 चाकी सरकार, ते ती अटच आहे. माझा अर्थ मग नंतर मंत्री, माझा अर्थ नंतर मंत्री, बरोबर आहे. मग हे बाकीचे बाजंत्री. तिथंही अटच आली. तिकडं नगर विकास, एकनाथ महाराजांचा नगर विकास, हे मिळून तिथंही अटच आली. जीवनात अटीशिवाय घट बसतच, आणि तिथंही घटच बसलाय महाराज. लक्षात ठेवा, त्यालाही नियम आहेत. तो घट तुम्हाला कळला ना, हा घट कधी कळन? हा घटच आहे ना, हा कधी कळन? अट अशी ठेवली, बा म्हणे ते वाळलेलं झाड जर हिरवं करून देत असन तर मी त्या हरिपाठात बसतो. नंबर 1, त्याला पालवी फुटली पाहिजे. हा, दुसरी अट अशी, जसं ते हिरवं झालं की मी दुसरी चाळ काढून फेकून देईल. पहिली तर हिला तर रोगाची लागण झालीच होती महाराज. आम्ही लोक बिघडलेले आहोत.
है ना? बिघडलेले शब्द कोण बिघडलं? लोखंड बिघडून सोनं झालं महाराज. म्हणून संतांच्या संगतीत बिघडण्यातलाच खरा अर्थ आहे. आम्ही बिघडलोच नसतो तुमची आमची भेट झाली असती महाराज? नाही 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 नाही, कधीच झाली नसती महाराज. म्हणून संत समर्पणाचा एक अवतार आहे, चैतन्याचा पुतळा आहे. तिनं दुसरी चाळ तेव्हा काळाची अट ठेवली. म्हणजे ठीक आहे चला बा, इकडं सांगितलं म्हणे महाराज ते येतो म्हणते, पण तिची अट आहे. अट म्हणल्यानंतर निळोबा राय म्हणाले, देवा मला विचार आला, तुम्ही जर तिला घेऊन येत असाल तर तिची अट कोणती आहे, मी कशी पूर्ण करीन? आणि चरित्रामध्ये सांगितले आहे, इथे आपणासी कोण बोलविले, इथे आपणासी कोण बोलविले, कल्पांतीचेही आम्हान पिसे. म्हणजे आमच्या डोक्यातही ती कल्पना आली नाही का तुम्हाला इथं कोण बोलावलं. हा प्रश्न कोणाला पडला? निळोबरायांना पडला. ठीक आहे म्हणे. निळोबराय मांडी मारून बसले, गाथा घेतला तुकोबारायचा. तुकोबारायची गाथा म्हणजे काय माहित आहे का? आपले सर्व हिंदूंची गीता आहे महाराज. काय चरित्र आहे महाराज ते. जो गाथा देहूतल्या इंद्रायणीमध्ये बुडवला गेला, किती दिवस बुडला होता माहित आहे तुम्हाला? सांगता येईल? दरवर्षी कीर्तन होतात, दरवर्षी बऱ्याच लांब लांबचे महाराज येतात, तुम्हाला सांगून जातात किती दिवस बुडाला गाथा. महाराज 13 दिवस पाण्यात बुडून होता. महाराजांचा गाथा बुडवण्याचा समाजानं खूप प्रयत्न केला, पण 13 दिवस पाण्यातच राहिला. महाराज पांडुरंगाच्या भक्तीत दंग झाले. काय कोणता मंत्र वापरला त्यांनी? जय जय राम कृष्ण हरी, जय राम पांडुरंगाच्या चिंतनामध्ये हरिस्मरणामध्ये अखंड निद्रा लावली आणि चिंतन करू लागले. ज्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडला होता गाथा, त्या इंद्रायणीतला गाथा अनंत कोटी ब्रह्मांड नायक रूपानं इंद्रायणीला आदेश केला. ज्याचे विचार सूर्यासारखे सत्य असतात मायबाप जन हो, त्याला कोणीही बुडवू शकत नाही महाराज, कोणीही बुडवू शकत नाही. सूर्य कधी तुमच्यासाठी थांबला नाही, तो त्याच्याच वेळेवर आपल्याला जगाला प्रकाशित करतो. संतही जीवनात तसेच येतात. तुमचा जर उद्धार व्हायचा असेल तर संत ज्ञान रूपानं आणि आत्मज्ञानाच्या किरणांना तुमच्या जीवनात प्रकाश टाकतात महाराज. तो गाथा पांडुरंगाच्या कृपेनं अनंत कोटी ब्रह्मांड नायकांना कोणाला दिला? तुकोबारायाला जसाच्या तसा दिला महाराज. केवढी मोठी कृपा. इंद्रायणीच्या तीरी, इंद्रायणी हे शहर आज फार मोठं झालं, पण इंद्रायणीच्या नदीच्या काठावर पंढरीचा पांडुरंगच दुमदुमला आहे. बघा त्या उजव्या बाजूला इंद्रायणीच्या उजव्या साईडला 2 काठ असतात ना, उजव्या साईडच्या काठावर हा सर्व प्रकार सर्वांनी अनुभवला महाराज. आणि बुडवणारे जगद्गुरु तुकोबारायाच्या चरणावर लीन झाले महाराज. ते तुकोबारायाचं चरित्र आपण चाललो होतो. निळोबारायाचं वर्णन मधात आला गाथा, म्हणून तुकोबारायाच्या जीवनातली सांगली तुम्हाला वेद. संताची पायी हा माझा विश्वास, 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 संताची पायी हा माझा विश्वास,
आपल्या मनावर जो विश्वास आहे त्या विश्वासावर आहे. हे लेकरं लई सुंदर दिसते बापू, या रे बसा, मोठा सुंदर पोरं आहेत, गोड गोड पोरं आहेत, ये बेटा ये, या इकडे जवळ बसा, मला तुमचीच गरज आहे, या. तिघेही मोठे सुंदर आहेत. आणि म्हणून हा विश्वास संतांच्या चरणावर तुम्ही दूर नका राहू. माझा कीर्तन दूर जाईल. जवळ या, मला एक बिमारी आहे, लहान लेकरं नाही दिसले, हार्ट अटॅकची बिमारी आहे बापू, येऊन जा जवळ, जवळ या रे. मला जर जिवंत ठेवायचं असेल तुम्हाला जवळ या लागल. का करता, लहान लेकरं नाही दिसलं का बंद पडते कधी कधी हृदय, म्हणून जवळ घेऊन बसावं लागते लहान लेकरांना. सवय झाली आहे 30 वर्षापासून. हे नाही दिसले तर मला असं वाटते का माया गेले कोटी, सोन्या गेला कोटी, माझा हिरा कोटी गेला, काय काय नाव ठेवतात जी. असो, तर तुकोबारायाच्या वर्णनाचं वर्णन करताना गाथ्याला नमस्कार केला आणि निळोबान सांगितलं, अरे बाबा म्हणे हे तर मोठं लई संकट आलं. तिकडे हिरवगार झाड होतं, हा ते हिरवगार झाड, सॉरी ते वाढलेलं झाड होतं, त्याला हिरवगार करायचं होतं. आलं ते झाड आणलं, समोर ठेवलं. समोर ठेवल्यानंतर काय झालं बघा, समोर जसं ठेवलं, निळोबाराय मांडी मारून बसले, गाथा घेतला, गाथ्याला नतमस्तक केलं, हृदयाशी लावलं. तुकोबारायचा गाथा निळोबारायाने हृदयाशी लावला आणि हृदयाशी लावल्यानंतर सांगितलं, तुझं बोलाविल कोणी इथे, कल्पांतीचे नाही सुख. म्हणजे तुला इथं कसं बोलावलं हे कल्पनेतही मी सुखातही पाहिलं नाही. आणि हे माझ्यावर जे संकट आलं, निळोबा म्हणे बघा तुकोबा, तुकोबावर ढकलून दिलं. मी काय करणारा नाही, करणारे तुम्ही आहे, तुम्हीच करा, मला काही जमणार नाही. म्हणून गाथा ठेवली, नमस्कार करून खाली ठेवलं, वंदन केलं आणि हरिपाठाला सुरुवात केली. महाराज काय सांगू तुम्हाला, जसं हरिपाठाला सुरुवात केली, गंगाबाईनं सटकन डाव्या पायातली चाळ काढून फेकली आणि पहिली स्त्री निळोबारायाची पहिली शिष्य बनली, जी नर्तकी होती. महाराज विठ्ठल 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 असं हे चरित्र तुकोबारायानं आपल्या दासांमध्ये निर्माण केलं. जगनाडे महाराजांनी, संत जगनाडे महाराजांनी काय केलं, त्यांच्या अभंगाची रचना केली. पहा जगनाडे महाराजांचं स्थान किती मोठं झालं. काय संतांचं वर्णन करू, हे सर्व नाम त्यांना घेतणारे संत आहेत महाराज. नामाचा महिमा कोण करी, सीमा जपा श्रीरामा ऐक्या भावे. नामाचा महिमा अगाध आहे. मी आधी सांगितलं, तुकोबारायाच्या जीवनावर बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजव्याचं चमकणं आहे. आपली काही लायकी नाही महाराज, एवढं मोठं चरित्र तुकोबारायांचं. आणि म्हणून ना अनंत नामाचा महिमा वेद म्हणती, अनंत नामाचा काला वेद म्हणती, इंद्रियाची एकाग्रता. आपण दुसऱ्या चरणाकडे जात आहोत. इंद्रियाची एकाग्रता, एकाग्रता हे लई मोठा प्रश्न आहे महाराज. मला सांगा,
आपल्या मनाला बिघडवते कोण? बाळा तुम्ही लई सुंदर आहे रे. इकडे जास्त नागपूर सिटी जवळ असल्यामुळे वेगवेगळे फ्रुट्स ड्रायफ्रुट्स खाऊन लेकरं गुपगुपीत दिसते. मात्र या लेकराकडे पाहिल्यावर मोठा समाधान वाटते. आमच्याकडे कसं आहे, दुष्काळ पडल्यासारखं आहे. पडीत जमीन ना हिरवीगार जमिनीत फरक आहे ना. तर आमच्याकडचा एरियाच तसा आहे महाराज. या लेकराकडे पाहिल्यावर असं वाटते का आपलाही लेकरू याच शाळेत टाकावं का. कारण इकडं हायब्रिडचा तर नाही रे बाबा माल. आमच्याकडे तो गावरान मेवा भेटते बापू. पण गावरान मेव्यात लई ताकद राहते. बरं छान लेकर आहे, लई सुपर आहे. इंद्रियाची एकाग्रता. मला सांगा शाळेत गेल्यानंतर गुरुजी म्हणते तुला लक्ष आहे का नाही. तुला लक्ष आहे का नाही, कुठं पाहते रे. आता याच्या घरी आले राहते पाहुणे, याची मावशी आली राहते, ती 100ची नोट दाखवते लवकर. नाही मला आल्याशिवाय जाऊ नको मावशी. याचं लक्ष कुठं आहे, कुठं आहे म्हणजे मन कुठं आहे आणि इंद्रिय कुठं आहे, बोर्डाकड मन कुठं आहे. हे लई मोठी तारेवरची कसरत आहे महाराज. तसंच आपलंही आहे. आपल्याला जे दिसते त्याच्या पाठीमागं लागतो, हेच आपली चूक आहे. मन की दार बडी चरण